नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्र सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा आता 18वा हप्ता मिळण्याचा तारीख आता ठरलेली आहे। PM किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता या दिवशी जमा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे एक काम करावं लागणार आहे, तरच तुम्हाला 18व्या हप्त्याची शेतकऱ्यांच्या तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। तर ते कोणतं तुम्हाला ते काम करावं लागणार आहे आणि कधी PM किसानचा 18वा हप्ता जमा होणार आहे तेच आता आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ऑक्टोबरला आता जमा होणार आहे। तर पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याचं निधी वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केलं जाईल। 18व्या हप्त्याची रक्कम येत्या 5 ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्यासंदर्भात माहिती PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता देण्यात आलेली आहे। मात्र PM किसानच्या 18व्या हप्त्याची रक्कम नेमक्या कोणत्या राज्यात आयोजित करून वर्ग केली जाणार आहे याच्यात अजून माहिती समोर आली नाही, पण होणार आहे। तुम्ही त्यांच्या PM किसान ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला 5 ऑक्टोबर ही तारीख तुम्हाला पूर्णपणे दिसणार आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना 17 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारनं ही योजना 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती। तर आता त्यामुळे शेतकऱ्यांना आता 18व्या हप्त्याची रक्कम कधी येईल याची उत्सुकता लागून राहिली होती दिवाळीपूर्वी। तर PM किसान योजनेत तर आत्तापर्यंत 17 हप्त्याचे 34,000 रुपये मिळालेले आहे शेतकऱ्यांना। तर आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आणि खरीप हंगामाच्या सुगीची कामे असताना 2,000 रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला मित्रांनो ही KYC करणे तर आवश्यक आहे। तर PM किसानचे पैसे मिळवण्यासाठी 3 कामं करावी लागणार आहेत। PM किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी KYC करणं आवश्यक आहे। PM किसानसाठी मोबाईल क्रमांक आधार नंबर देऊन KYC तुम्हाला पूर्ण करता येणार आहे।